मायर्स MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT आर्ट्स डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं वंदन भारत मातेला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 700हून अधिक गायक वादकांना एकत्रित आणून विश्वराज बाग लोणी काळभोर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। संगीत साधनेतून ईश्वर दर्शन आणि शांतरसाची अनुभूती देणाऱ्या या कार्यक्रमानं उपस्थितांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली। राज कपूर यांची जन्मशताब्दी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगीतिक अभिवादन देणारा हा कार्यक्रम होता। कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संगीताचा अर्धवायू मानल्या गेलेल्या पखवाज या प्राचीन वाद्यापासून पंडित उद्धव बापू आपेगावकर यांनी केली। जवळपास शेकडो वादकांनी पकडलेल्या एक सूर एक तालानं उपस्थित प्रेक्षकांची दाद घेतली। प्रसिद्ध तबलावादक गणेश तानवडे यांच्या मार्गदर्शनातील टीमनं तबल्यावरील थापेनं संपूर्ण श्रोत्यांना आपल्या बोटावर नाचवलं। उत्कृष्ट वादनामुळे श्रोते स्वतःचं भान हरवून बसले होते। हा परफॉर्म स्वर्गीय पंडित झाकीर हुसेन यांना समर्पित करण्यात आला। व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये यांनी आपल्या वादनानं जशी काय श्रोत्यांच्या मनाची तारच छेडल्याची अनुभूती झाली। यावेळेस उपस्थित शेकडो गायकांनी राज कपूर यांच्या स्मृतीला आठवण करून सजन रे झूठ मत बोलो, मेरा जूता है जापानी, जिस देश में गंगा बहती है यासारख्या गीतांचं सादरीकरण केलं। येथील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीतावर भारत मातेला समर्पित नृत्याचं सादरीकरण केलं। सरतेशेवटी ए मेरे वतन के लोगो हे गीत उपस्थित 700 पेक्षा अधिक गायक वादकांनी सादर केलेल्या गीतामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले। MIT संस्थेची श्रद्धा आणि आस्था असलेल्या वारकरी संप्रदायाच्या काही भजन आणि सामूहिक पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळेस बोलताना विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी संगीत साधनेतून ईश्वर दर्शन आणि शांतरसाची अनुभूती देणारा हा कार्यक्रम भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचं प्रतीक आहे। भारत मातेला वंदन अभिवादन कार्यक्रमामुळे आंतरिक समाधान लाभलं। आज ईश्वर अनुभूती झाली आहे। या प्रसंगी योगी अमरनाथ, प्रसिद्ध उद्योजक फिरोज आणि लीला पुनावाला, डॉक्टर गोयल, डॉक्टर बत्रा, विनोद शहा यांच्याबरोबरच शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, उद्योग, आर्थिक क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।